आपल्या मराठवाड्यावर किती अत्याचार होतो याच्यावरती कधी कोणी विचार केला नाही आणि कधी आपल्या नेत्यांनी त्याच्यावरती बोललं नाही. IIM आलं होतं एक संभाजीनगरमध्ये, परंतु ते कुठेतरी दुसरीकडे पळवण्यात आलं. हे अख्ख्या जगाला माहिती आहे, परंतु एकही आमदार त्याच्यावरती बोललं नाही. तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट, मराठवाड्यामध्ये एखादी स्पोर्ट अथॉरिटी आहे का? आहे, संभाजीनगरला. त्याला डिसेंट्रलाइज का नाही केलं? त्याला का हिंगोली सारख्या जिल्ह्यामध्ये नाही आणलं, परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये नाही आणलं? त्याला पर्क्युलेट का केलं नाही? कारण आपण मागासलेलेच असायला पाहिजे. आपलं बौद्धिक डेव्हलपमेंट नाही झालं पाहिजे, शारीरिक डेव्हलपमेंट नाही झालं पाहिजे आणि आपण नेहमी त्या नेत्यांचं गुलाम असलं पाहिजे, ही त्यांची मानसिकता आहे. परंतु आपल्या युवकांना काय करायचं, तेच धंदे. गाडीला चाबी लावली, 10-20 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि पळाले पोरीच्या मागं. अरे किती दिवस चालवायचं हे? आपल्याकडे एक लय घाण सवय लागलेली आहे, मटेरियल खायची. मटेरियल चोळणारा चोळतो आणि आपण ते 10-20 रुपयाचं ते घ्यायचं आणि खायचं आणि थुकत बसायचं. अरे आपले दात लाल झालेत, आपलं भविष्य लाल झालंय, अंधारात गेलंय, तरी आपल्याला उठायचं नाही त्या झोपेतून. उठा, ही वेळ आहे आणि सोबत या आमच्या. तुम्हाला जर होत नसेल तर आमचा साथ द्या, आम्ही तयार आहोत शहीद व्हायला. आमच्या सोबत जुडा.